नमस्कार, मी मयुरी वर्मा. विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या गोरेगाव या गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका 9 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तब्बल 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी तब्बल 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती, मात्र ती न दिल्याने मुलाची हत्या करण्यात आली आहे. आरोपी हे मृत मुलाचे शेजारी असल्याची देखील माहिती आहे. इबाद बुबेरे, वय वर्ष 9 असे खून करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी मुलाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुळगाव पोलिसांनी एकाच कुटुंबातील 7 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचे वृत्त असे की बदलापूर जवळील गोरेगाव येथून इबादचे अपहरण करण्यात आले होते. इबाद हा रमजान निमित्त मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता, मात्र तो बराच वेळ होऊनही घरी परत आला नव्हता. यामुळे त्याच्या कुटुंबियांनी इबादचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी इबादच्या वडिलांना एका व्यक्तीने फोन करून तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यात 25 लाख रुपये द्या असे सांगितले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला. एकीकडे पोलिसांकडून देखील इबादचा शोध सुरू होता, तर दुसरीकडे ग्रामस्थांकडूनही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सिम कार्ड टाकून फोन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांना आरोपीची आणि त्याच्या ठाव ठिकाण्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लोकेशननुसार गोरेगाव येथील सलमान मौलवीचा शोध सुरू केला. मात्र तपासादरम्यान सलमान मौलवीच्या घराच्या मागच्या बाजूला एका पोत्यात इबादचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास आणखी वेगाने पुढे नेत आरोपी सलमान आणि सफुयान यांच्यासह 5 जणांना अटक केली. दरम्यान त्यांनीच 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी इबादचे अपहरण करून त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालं आहे. या ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस पथक तपास करत आहेत. मात्र लोकांची सध्याची मानसिकता पहा. या ठिकाणी फक्त पैशांसाठी एका निष्पाप चिमुकल्याचा, एका निष्पाप जीवाचा बळी घेण्यात आला आहे. ही घटना अतिशय गंभीर व मनाला सुन्न करणारी आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.